पण इराण विरुद्धचं युद्ध थांबवलं आणि करार अंतिम टप्प्यात असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणने मात्र फेटाळलाय. करारावरती अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही असं इराणनं स्पष्ट केलंय. निर्णय झाल्यानंतर आम्ही औपचारिक घोषणा करू असं इराणनं म्हटलंय. आम्ही आमच्या अटींवरती ठाम आहोत आणि अमेरिकेच्या भूमिकेत वारंवार बदल होत असल्याचा आरोपही इराणने केलाय. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर इराणची प्रतिक्रिया आल्यामुळे तणाव आणखी वाढलाय. युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिकेकडनं $300 अब्ज निधी दिला जाणार आहे. अमेरिकेनं इराणच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या मसुद्यामध्ये इराणच्या पुनर्निर्माणासाठी या निधीची तरतूद केल्याची माहिती आहे. मात्र यासाठी इराणला काही अटींचं पालन करावं लागेल. त्यात अण्वस्त्र न बनवणं, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं अशा अटींचा समावेश आहे. इराणनं अमेरिकेच्या अटी मान्य केल्या तर 60 दिवसांच्या आत अमेरिकेनं ताब्यात घेतलेल्या $24 अब्ज मालमत्ता मुक्त केल्या जातील असंही अमेरिकेनं म्हटलंय. इराणच्या IRGCनं होर्मुझ सामुद्रधुनीतल्या एका जहाजावरती हल्ला केला. सिरिक आयलंडवरती ही घटना घडली आहे. जहाज अडवण्याच्या उद्देशानं हा हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यात महत्त्वाची चर्चा झाली आहे. इराणसोबतच्या करारावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी नेत्यानाहू यांनी कडक भूमिका मांडली आहे. इराणनं विकसित केलेलं युरेनियम हटवावंच लागेल अशी अट नेत्यानाहू यांनी ठेवली आहे. त्याचबरोबर इराणला क्षेपणास्त्र कार्यक्रमही रद्द करावा लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. इराण अमेरिका कराराच्या पार्श्वभूमीवर इस्रायलची भूमिका महत्त्वाची आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचा नियोजित हल्ला रद्द केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल स्वस्त झालंय. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 3% घट आता पाहायला मिळते आणि किमती या प्रति बॅरल $88 पर्यंत खाली आल्यात. अमेरिकेच्या कच्च्या तेलातही 2.6% घसरण नोंदवण्यात आली आहे. ते आता प्रति बॅरल $86 वरती आलंय. इराण अमेरिका तणाव निवळण्याच्या संकेतामुळे तेल बाजारामध्येही घसरण आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.